ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली ही पोलीस स्टेशनमध्ये असते आणि त्यामुळेच ना आता मात्र इकडे गौरीला काळजी वाटत असते. गौरीला काही झालं तरीसुद्धा आता तिच्या ताईला भेटायचं असतं, म्हणजे सायली ताईला. आणि त्यासाठी ती आता अर्जुनकडे हट्ट धरत असते. पण अर्जुनने तिला छान पद्धतीने समजावलेलं असतं आणि त्यामुळेच ना ती आता अर्जुनचं ऐकते आणि ती स्वतः अर्जुनचे डोळे पुसते. अर्जुनला म्हणत असते की मी सायलीताई येईपर्यंत शांत बसेन, पण मला सायलीताई हवी आहे. मग मी जर शांत बसले तर सायलीताई लवकर येईल ना. अर्जुन हो असं म्हणतो. त्यावर मात्र आता अर्जुन जो आहे तो हे सगळं काही पाहत असतो. तेवढ्यातच ना आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुनला आता ती गौरी जी आहे ती सुद्धा सांगत असते, आधार देत असते की मला माहिती आहे ना की तुलासुद्धा सायलीताईची काळजी आहे, पण सायलीताई लवकर येईल, तू रडू नकोस. मग आता तिला सांगितलं जातं की सायलीताई आली ना की तुला सांगण्यात येईल, मग तू आश्रमातून इथे ये. पण आता ती हट्ट धरते की नाही, तिला इथेच राहायचं आहे. तर आता कुसुमही म्हणत असते की तुला इथे का राहायचं आहे, चल ना जाऊया आपण. पण आता ती मधुभाऊंना आणि त्याचसोबत कुसुमला सांगत असते की मी इथेच थांबणार आहे, कारण आहे ना मलासुद्धा थांबायचं आहे. मला माहिती, जर तुम्हाला माहिती असणार आहे की सायलीताई येणार आहे तरीसुद्धा ना तुम्ही मला सांगणार नाही. म्हणूनच सायलीताई येत नाही ना तोपर्यंत मी इथेच थांबणार, असंही आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे अर्जुनलासुद्धा एकदमच कसं तरीच होतं. तीसुद्धा एकदमच अशी भरून आलेलं असतो तो. आणि तो आता म्हणत असतो की ठीक आहे, तुला राहायचं आहे ना, तू राहा बिनधास्त, असंही आता म्हटलं जातं. तेच आता इकडे अस्मिताही म्हणत असते की हो हो राहू दे, तसंही माझ्या गोलूसोबतही खेळायला कोणीच नाही आहे ना, ती खेळ, मग तेवढंच मनही रमेल तिचं, मग राहू दे तिला, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुनसुद्धा मधुभाऊ कुसुमला समजावतो आणि राहू दे इथं तिला, सायली येत नाही ना तोपर्यंत, म्हणजे कसं ती गोलूसोबतसुद्धा खेळेल आणि घरात राहिल्यावर बरं वाटेल. त्याचबरोबर आता अर्जुन तिकडनं जातो, कारण अर्जुनला ना उद्याच्या केसची तयारी करायची असते. उद्या इयरिंग असतं त्यामुळेच. मग आता इकडे मात्र त्या लहान मुलीलाच म्हणजे गौरीला श्वेताने घेतलेलं असतं उचलून. कुसुम आता तिला म्हणते की मस्ती करू नको, कोणाला त्रास देऊ नकोस. मग आता गौरीही तिला नाही असं म्हणते, तू काळजी करू नको असं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर इकडे आता कुसुम तिला बाय बाय वगैरे बोलते आणि तिकडनं जायला निघत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना तेव्हा मात्र आता चैतन्यसुद्धा म्हणतो की चला मीही येतो. प्रत्येकाची तोंडं पडलेली असतात आणि तोंड पडलेली बघून ना श्वेताला आनंद होत असतो. तर आता गौरीला स्वतः अस्मिता घेते आणि ती आता म्हणत असते की चल आपण जाऊया, म्हणजे कसं तुला दाखवते गोलू कसा खेळतो ते, दोघेही जण खेळा मग. आणि असं बोलून अस्मिता आता गौरीला घेऊन जाते. तेच इकडे श्वेता मात्र एकटीच हसत असते, कारण आहे ना तिला आनंद झालेला असतो, तिला हेच सगळं काही हवं असतं, त्यामुळे ती खूप जास्त अशी खुश असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे प्रियाला ती जी सीमा आहे, जी कॉन्स्टेबल आहे, ती मात्र आता सांगत असते की तुला काही झालं ना तरीसुद्धा आता मोबाईल भेटणार नाही आहे. म्हणजे आता मला माहिती आहे की तुला बोलायचं असेल पण नाही होणार पॉसिबल, कारण इथे आता सायलीसुद्धा आली आहे. त्यावर आता ती प्रिया म्हणते की मला माहिती आहे हे सगळं पॉसिबल होणार नाही आहे, पण आता तूच हे सगळं काही बोलायचं आहे आणि तूच या सगळ्याबद्दल मला सांगायचं आहे, म्हणजे कसं ते बरं पडेल ना, असंही आता म्हटलं जातं. मलाही सगळे रिपोर्ट्स मिळायला हवेत, कुठचाही कंटाळ करायचा नाही, कळलं का. त्या सचिनसोबत राकेशसोबत सगळ्यांसोबत तुलाच बोलायचं आहे आणि तिथे काय काय डिसाईड होतं आहे ना हे सगळं काही मला सांगायचं आहे, कळलं का. हो हो सांगेन ना सांगेन, असंही आता ती म्हणत असते. त्याचबरोबर तुला ह्या सगळ्याचे वेगळे जास्तीचे पैसे मिळतील, त्याचं काळजी तू करू नकोस, पण मला रिपोर्ट पोचवत जा. तेच आता हो हो तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्हाला म्हणून सांगते की इथे ना आता एक असा आपल्या मर्जीप्रमाणे डाव झाला आहे, तो म्हणजे आता त्या महिपत बाबांनी
काहीसं एक वकील तयार केला आहे शिंदे, आणि तो जो आहे ना शिंदे वकील, तो नक्कीच ना उभा राहील आपल्या सायलीच्या विरोधात. मग बघा, सायली काही सुटत नसते. सायलीला इथून बेल मिळू नये यासाठी बरेच प्रयत्न चालू आहेत. अच्छा, बरं झालं हे प्रयत्न सुरू आहेत, तर नक्कीच ना चांगलंच काम होईल यावर माझा विश्वास आहे. तेच दुसरीकडे मात्र आता बोललं जात असतं की सायलीला आता ती कॉन्स्टेबल चांगलंच ओळखत असते. त्यामुळे सायलीला विचारत असते की काय झालं आहे, काही बिनसलं आहे का, काही असेल तसं तर सांगा. पण आता सायली म्हणत असते की नाही नाही, इट्स ओके. पण सायलीला आता त्या म्हणत असतात की मी माणसं ओळखते ना, तुमच्या चेहऱ्यावरनं माहिती आहे तुम्ही ना ह्या सगळ्यामध्ये निर्दोष आहात, पण तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवले गेले. पण तुम्हाला म्हणून सांगते, ही प्रिया ना पक्की पाताळयंत्री आहे. तर सायली म्हणते की तुम्ही कसं ओळखलं? कारण प्रियाला ना मी आधीपासून ओळखते, कारण इथे ना बरीच वर्ष मी काम करते. त्यामुळे प्रत्येकाचं ना कसं रूप आहे हे मला चांगलंच कळतं. ती काय करते, कसा फायदा करून घेते, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ना या नस मी ओळखून आहे, असंही आता म्हटलं जातं. तेच आता ही जी कॉन्स्टेबल आहे ना सीमा, ही जास्त आता प्रियाच्या सेलमध्ये असते. त्या दोघींचं बरंच जमतं. काही झालं तरीसुद्धा त्यांच्यावरसुद्धा लक्ष ठेवायला हवा, असाच विचार नाही ते सायली करत असते. सायली आता थोडीशी माहितीसुद्धा विचारत असते. पण आता सायलीला माहिती विचारून दिल्यानंतर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी बरोबर त्या कॉन्स्टेबलकडून सायलीला कळत असतात. सायलीला आता ह्या सगळ्याचा धक्का बसत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली आता थोडासा विचार करत असते की काय करावं काय नाही. तिला आता काही सुधरत नसतं, डोकं काम करत नसतं. तिला आता अर्जुनची आठवण येत असते. अर्जुनसोबत घालवलेले सगळे प्रसंग तिला आठवत असतात, आणि त्यामुळेच ना ती आता वेगळ्याच तंद्रीमध्ये असते. म्हणून तिला आता असं वाटत असते की ते दिवस पुन्हा कसे येतील. म्हणूनच ती आता थोडंसं का होईना काळजी करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुनसुद्धा आता सायलीच्या आठवणींमध्ये हरवलेला असतो. अर्जुनही सायलीच्या आठवणींमध्ये हरवलेला असताना ना त्यालाही आता रडू येत असतं. त्याला असं होत असतं की कधी एकदा तो सायलीला भेटतोय असं, आणि त्यामुळेच ना तो आता इकडे तिकडे बघत असतो. तेवढ्यातच त्याच्या बाजूला आता सायली असल्याचा त्याला भास होतो. सायली त्याच्या बाजूला आहे असा त्याला भास झाल्याबरोबर तो इकडे तिकडे पाहत असतो. तेच आता सायली त्याला म्हणत असते की काय झालं. तेच आता अर्जुन म्हणतो की तू इथे. तर सायली त्याला म्हणत असते की हो, का नाही, मी येऊ शकत नाही का. मला माहिती आहे तुम्हाला माझी आठवण येत होती, म्हणूनच तर मी तुमच्यासाठी आले. मी तुमच्यापासून कधीही लांब जाणार नाही, मी तुमच्यासोबतच आहे कायम. अर्जुनला आता सगळे प्रसंग आठवतात जे की त्याने सायलीसोबत घालवलेले असतात, आणि त्यामुळेच ना सायली आल्याचा त्याला फायदा होतो. त्याला असं वाटत असतं की चला फायनली सगळं काही नीट होते. त्यामुळेच आता ती खूप जास्त असा तो खुश असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्जुन जो आहे त्याला जसा सायलीचा भास होतो तसा सायलीलासुद्धा अर्जुनचा भास होत असतो. जिकडे तिकडे फक्त आणि फक्त सायलीच दिसत असते, आणि त्यामुळेच ना त्याला काही सुधरत नसतं. तेच आता इकडे पाहायला मिळत असतं की सायली मात्र आता म्हणत असते की तुम्ही बिलकुलही काळजी करू नका. मला माहिती आहे तुम्हाला माझा त्रास होत असेल की मी आतमध्ये आहे, पण मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही माझी इथून निर्दोष सुटका कराल ते. आणि त्यामुळेच ना सायली आता अर्जुनच्या गालाला हळूवारपणे स्पर्श करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीसुद्धा अर्जुनसोबत असल्यामुळे अर्जुनलासुद्धा आता अगदीच ना भरून आलेलं होतं. अर्जुनलाही तो प्रसंग आवडतो की सायली आपल्याबरोबर आहे. मग तेच ना सायली आणि अर्जुन छान रात्र गप्पा मारतात, आणि जेव्हा रात्री गप्पा मारतात ना तेव्हा मात्र आता सायली अर्जुनला माहिती असते की माझा स्वतःपेक्षाही जास्त तुमच्यावर विश्वास आहे, आणि म्हणूनच मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच ना माझ्या बाळाची आणि माझी सुटका कराल ते, कारण मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवते. तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की हो बायको, मी तुझी आणि त्याचसोबत आपल्या बाळाची लवकरच सुटका करेन, तू काळजी करू नकोस, असंही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सायली त्याच्या समोरून निघून जाते, आणि मग काय अर्जुन
हात लावायचा प्रयत्न करतो, पण सायली गायब झालेली असते. मग त्याला कळतं की हा भास आहे. तसंच इथे सायलीच्या बाजूला बसलेला अर्जुनसुद्धा अचानक गायब झाल्यामुळे अर्जुनलासुद्धा तसंच काहीसं स्वप्न पडतं. इकडे सायलीलासुद्धा तसंच वाटतं की आपल्या बाजूला तर आता हे होते कुठे गेले. मग तिला कळतं की हा तर भास होता आणि त्यामुळेच आता ती थाऱ्यावर येते. ती इकडे तिकडे पाहू लागते. जशी आता ती इकडे तिकडे पाहत असते ना, तसं मात्र ती आपल्या बाळासाठी खूप जास्त रडत असते आणि आपल्या बाळाला सांगते की बाळा, काळजी करू नकोस. मला आपल्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. ते लवकरात लवकर तुला इथून सोडवतील. बघ, नाही सोडवलं तर. तेच अर्जुनही इथे सायलीच्या बाळाच्या फोटोंकडे बघून बोलत असतो की बाळांनो, तुम्ही काळजी करू नका. मी तुमची सुटका लवकरच करेन. मग तर झालं. मग आता एवढं सगळं बोलल्यानंतर ना, हो, मला खात्री आहे तुम्ही आमची सुटका करालच ते. मग इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस रंगलेली असते. कोर्टामध्ये जशी केस रंगते ना, तसं मात्र आता इकडे ना कोर्टामध्ये सगळीजणं समोरासमोर उभे असतात. तर इकडे आता सायलीलासुद्धा उभं केलं जातं कटघऱ्यामध्ये. मग आता अर्जुनला सायलीला बेल मिळवून द्यायची असते. त्यासाठी अर्जुनचे प्रयत्न सुरू असतात. मग आता अर्जुन सांगत असतो की सायली सुभेदार यांना उगाचच या केसमध्ये अडकवलं गेलेलं आहे. म्हणूनच मी तुमच्यासमोर आता एक गोष्ट सादर करतो. तोपर्यंत अर्जुन जो आहे तो सायलीचा वकील आहे आणि शिंदे जे आहेत ते मात्र सुरेशचे वकील आहेत. हे त्यांनी आधी कोर्टामध्ये सांगितलेलं असतं वकीलपत्र देऊन. आणि तेव्हाच इथे आता सायलीला आशा असते की आपली सुटका होईल करून. इकडे आता सायली जी आहे ती मात्र अर्जुनकडे बघत असते. अर्जुनवर तिला पूर्ण भरोसा असतो. तर दुसरीकडे अर्जुन जो आहे तो मात्र आता सांगत असतो की मी सायली सुभेदार यांना उगाचच या केसमध्ये अडकवलं गेलेलं आहे. त्यांची चूक नसतानासुद्धा, म्हणजेच त्यांना पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा झाली आहे. पण पोक्सो कायद्यामध्ये जसं की बघायला गेलं तर अल्पवयीन मुलींची तस्करी करणं येतं. पण खरं तर ह्या ज्या मुली आहेत त्या अल्पवयीन नाही आहेत असं देखील अर्जुन सांगत असतो. पण तेव्हाच दुसरीकडे असणारा हा जो शिंदे वकील आहे तो मात्र आता काही झालं ना तरीसुद्धा बरेच प्रयत्न करत असतो स्वतःला वाचवण्यासाठी, सुरेशला या सगळ्यामध्ये न अडकवण्यासाठी. मग आता अर्जुन असाच विचार करत असतो की सायलीला या सगळ्यातनं निर्दोष सोडवायचा आहे आणि त्याचसाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. तेच आता अर्जुन जो आहे तो प्रयत्न तर करत असतो. पण तेव्हाच इकडे आता सायली जी आहे ती आता बघतच असते अर्जुनकडे. अर्जुनने आता सांगितलेलं असतं की हे जे वकील आहे ते खोटं सांगतायत, कारण मला माहिती आहे ना की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या चुकीच्या आहेत. पण अर्जुन म्हणत असतो की असं पाहायला गेलं तर सायली सुभेदार या 7 महिन्याच्या प्रेग्नंट आहेत आणि त्यांच्याकडे पाहता तुम्ही जरा त्यांना एक चान्स देऊन बघा. त्या निर्दोष आहेत. त्यांना ह्या सगळ्यामध्ये विनाकारण अडकवलं गेलं आहे. सो बघा, या सगळ्या काही गोष्टी तुमच्या समोर आहेत. मग आता इकडे सगळा काही अभ्यास केला जातो. पण दुसरीकडे मात्र शिंदेंनी असं काही प्रेशराईज केलेलं असतं ना, त्यामुळे जज जे आहेत ना तो आता निकाल सुनावतात आणि त्या निकालामध्ये त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जसं तुम्ही आम्हाला सांगताय की हे सगळं काही ह्या पद्धतीने आहे, तसंच मी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे तुमचं काहीतरी चुकतंय. म्हणजेच तुम्ही जसं म्हणताय की ह्या सगळ्यामध्ये सायली सुभेदार या दोषी नाही आहेत, तर हे आम्ही कशावरनं मानायचं. कारण जरी काही गोष्टी असल्या तरीसुद्धा बाकीच्या मुली कुठे सापडल्या आहेत. फक्त एक मुलगी सापडली म्हणून होत नाही. बाकीच्या मुलीसुद्धा तर सापडायला हव्यात ना. फक्त सोनलवरचे आरोप हे फक्त सिद्ध होऊन चालणार नाही. बाकीच्या 5 मुलींचं काय? त्याचा शोध लावला आहे का? नाही ना. मग त्यांचासुद्धा शोध लावणं गरजेचं आहे असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे सायली बोलत असते आणि म्हणत असते की तसंही तुम्ही जे काही म्हणताय ते तर ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगते ना, मी ह्या सगळ्या काही गोष्ट करणं शक्यच नाही. माझ्यावर अजूनही एकही केस नाही आहे. पण इकडे मात्र आता जे शिंदे असतात वकील, ते मात्र सायलीला अडकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतात. सायलीला जसं आता अडकवता येईल ना
तसं त्या पद्धतीने अडकवता येत असतं. म्हणजेच ते सांगतात की बाकीच्या मुलींचीसुद्धा हिने तस्करी केली आहे. सोनलचं राहिलं बाजूला, पण बाकीच्या मुलींचं काय? आणि तसंही कोर्टामध्ये ना अजून बाकी इतरही मुली आहेतच की त्या शिक्षा भोगत आहेत. मग ह्यांचं काय नवीन, असंही आता म्हटलं जातं. पण इकडे अर्जुन सायलीवर लागलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतो. म्हणजेच आता जसं की तो म्हणत असतो की हे सगळे आरोप खोटे आहेत, यासाठी मी तुम्हाला सांगतोय ना, सायली सुभेदार पूर्णपणे निर्दोष आहे. मग तेव्हाच ना कोर्टाचा निर्णय होणार असतो. कोर्टाचा निर्णय होणार असतो तेव्हा कोर्टामध्ये सादर केलं जात असतं. त्यांना सांगितलं जातं की बघा, तुमच्यासमोर सगळ्या काही गोष्टी आहेत आणि त्यावरूनच आम्ही तुम्हाला सांगतोय की हे सगळं काही जे म्हणताय तुम्ही की त्या प्रेग्नंट आहेत आणि त्यामुळेच आपण त्यांना थोडीफार शिफारस द्यायला हवी, तर तसं नाही आहे. याबरोबर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टामध्ये होत असतात. म्हणजे यांच्याशिवाय ना असे बऱ्याच ज्या आहेत स्त्रिया त्यासुद्धा प्रेग्नंट आहेत, पण त्यांच्यावर कोर्टामध्ये व्यवस्थित उपचार होत असतात. सो तुमच्या बायकोवरसुद्धा तसेच उपचार होतील. त्यामुळे फक्त त्या प्रेग्नंट आहेत त्यामुळे त्यांची जी काही शिक्षा आहे ती शिथिल होईल असं नाही. हे सगळं काही बाहेर उभं राहून कोर्टाच्या सचिन आणि राकेश बघत असतात आणि व्हिडिओ कॉलद्वारे हे सगळं काही प्रियाला दाखवत असतात. प्रियाला हे सगळं बघून खूप जास्त आनंद होतो. प्रिया तर आता खूपच खुश झालेली असते. तेच इकडे मात्र आता सायलीचा जो जामीन आहे तो नामंजूर केलेला असतो. मग तेव्हाच ना इकडे सचिन आणि त्याचसोबत राकेशला आनंद होतो. सायलीला मात्र त्रास होत असतो. पण अर्जुन सायलीला आता म्हणत असतो की सॉरी बायको, मी माझ्या परीने सगळेच प्रयत्न केले. त्यावर आता सायली म्हणत असते की मला माहिती तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केलेत. मी कुठे तुम्हाला काही म्हटलं आहे का? मला माहिती आहे तुम्ही कायम माझ्यासोबत आहात. मधुभाऊंनासुद्धा सोडवण्यासाठी तुम्ही किती तयारी केली, तेव्हाच तर मधुभाऊ सुटले ना. मग माझ्या ह्या केसमध्ये प्रॉब्लेम आहेत म्हणून माझी सुटका होत नाही आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला ह्या सगळ्यातून बाहेर काढाल यावर. तेच आता अर्जुनना सायलीकडे बघत असतो. अर्जुन जेव्हा सायलीकडे बघतो ना, तेव्हा मात्र आता त्याला तिचं दुःख आणि या सगळ्या काही गोष्टी कळत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं, पण तेव्हाच ना इकडे आता प्रियाला आनंद झालेला असतो. प्रिया आता खुनशी हसत असते. प्रियाला आता एकदम भारी वाटत असतं की चला फायनली तिला जामीन नामंजूर झाला आहे ना. तोपर्यंत सचिन राकेशला सांगतो की जा तू तोपर्यंत बघून ये की तिथे कोणी आहे का, नाहीतर विनाकारण आपण पकडले जाऊ. राकेश आता तोपर्यंत पुढे जातो. तेच दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो मात्र सायलीला म्हणत असतो की सायली, तू काळजी करू नकोस, आपण आता शोधूया. बरेच पुरावे शोधून काढतो आणि काही झालं तरी तुझी सुटका करतो. सायली म्हणत असते की हो, तुम्ही थोडं शांत व्हा, रागारागात काही निर्णय घेऊ नका. मला माहिती आहे तुम्हालासुद्धा या सगळ्याचा त्रास होतोय, पण नका काळजी करू, आहे तुमच्यासोबत. असंही आता सायली अर्जुनला बोलत असते. अर्जुनला ती धीर देत असते. पण आता तिच्या चेहऱ्यावर ना तिचं दुःख आणि त्या सगळ्या काही गोष्टी समजत असते ती. पण ती म्हणत असते की मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही लवकरात लवकर मला इथून बाहेर काढाल यावर. मग त्यानंतर आता सायलीचं दुःख ना हे अर्जुनला दिसत असतं. अर्जुनला ह्या सगळ्याचा त्रास होत असतो. मग सायलीला सोडवू शकला नाही या सगळ्यामुळे तो आता रडत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र सायली जी आहे ती मात्र अर्जुनला सांगत असते की चला मी येते, पण तुम्ही तुमचं काम थांबवू नका, मी आहे कायम तुमच्याबरोबर. असंही बोलून तिला आता तिकडनं घेऊन गेलं जात असतं. कारण तिला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकणार असतात. तिचा जामीन नामंजूर झालेला असतो. त्यामुळेच ना अर्जुनचा जीव नुसता वरखाली होत असतो. त्याला असं वाटत होतं की आज काही झालं तरी सायलीला जामीन मिळवून देऊ, पण आज ते शक्य झालेलं नसतं. आणि त्यामुळेच ना सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या हाताबाहेर चाललेल्या असतात. पण तरीसुद्धा अर्जुन हार मानत नाही. अर्जुन या सगळ्यासाठी प्रयत्न करतो. तिकडे मात्र प्रियाला खूप जास्त हसू येत असतं. प्रियाला एकदम भारी वाटत असतं. ती विचार करते की चला फायनली आपण ज्या गोष्टी ठरवल्यात ना तशाच होत आहेत. इकडे आता अर्जुन हा सायलीसोबत जेलमध्ये असतो आणि तेव्हाच ना त्याने आता पूर्णपणे सोनलची माहिती काढून आणलेली असते. जसं की ती कधी आली होती आणि त्यापासून ते सगळं काही, म्हणजे तिचा जन्म ती 3 वर्षाची असताना त्या जत्रेमध्ये हरवली होती 2008मध्ये. मग आता असं बघायला गेलं तर सोनलचं वय 21 वर्ष आहे. त्यामुळे सोनल जी आहे ती अल्पवयीन नाही आहे हे तर त्यांनी आता डिसाईड केलेलं असतं. आणि त्यामुळेच ना
आता त्यांना काही झालं तरी कोर्टामध्ये हा पुरावा एक मोठा म्हणून सादर करायचा असतो. तर त्यामुळे आता अर्जुन कसा सगळ्यासाठी तयार होईल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.